चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या अवैध उत्पादनावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे शाखा, सावली पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाच्या संयुक्त पथकाने मौजा रयतवारी येथे छापा टाकत तब्बल 11,31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत विजय भीमाजी भांडेकर हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला। तो बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूचा साठा करून मशीनच्या सहाय्याने बनावट तंबाखू तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। छाप्यामध्ये होला आणि ईगल ब्रँडचा हुक्का, तंबाखू, खुला सुगंधित तंबाखू, पॅकिंग साहित्य, उत्पादनासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री आणि एक वाहन जप्त करण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपीने हा कच्चा माल गडचिरोली येथील विनय गुप्ता याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली आहे। जप्त करण्यात आलेल्या साहित्यावरून मोठ्या प्रमाणात बनावट तंबाखूचे उत्पादन आणि विक्री सुरू असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमान्वये सावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, सावली पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाने ही धडक कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे।